गेल्या काही वर्षापासून निफाड तालुक्यातील कोकणगाव ते वडाळा नजीक त्याचबरोबर निफाड सहकारी कारखान्याला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। वर्षभरापूर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आणि याच रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे। मात्र आजवर कुठल्याही प्रकारचं काम पूर्णत्वास नेण्यात आलेलं नाही आणि याच कामासाठी टाकलेल्या खडीमुळे आणि खोदलेल्या खड्ड्यांमुळे रोज या ठिकाणी एक तरी अपघाताची घटना घडती आहे। ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे ग्रामस्थांनी माध्यमांसमोर प्रचंड रोष व्यक्त केला। अतिशय वर्दळीचा असलेला हा रस्ता शाळेला देखील जोडला गेलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील जीवावर उदार होऊन या रस्त्यावरून ये-जा करावी लागत असल्यानं विद्यार्थ्यांनी देखील रस्ता दुरुस्तीची मागणी केलेली आहे। हा रस्ता खूप खराब आहे। आम्ही जेव्हा इथून सायकलीवर जातो स्कूलमध्ये तेव्हा आमची सायकल पडते आणि आमच्या क्लासमधल्या 2 क्लासमेटांचा पाय पण तुटलेला आहे। तर तुम्ही कृपया करून हा रस्ता ठीक करून द्या। मी गोकुळ वसंत झालटे वडाळी नजीकचा रहिवाशी। या मीडियाच्या माध्यमातून साधारणतः 1 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम चालू झालं, जोरात काम चालू झालं बरं का। आणि असं वाटलं होतं की एक उत्तम प्रतीचा रस्ता या ठिकाणी तयार होईल, परंतु 1 वर्षापासून खाचखळगे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलं मुली शाळेत जातात के वागला आणि त्या अनुषंगानं तसं रहदारीचा रस्ता, परंतु कोण कॉन्ट्रॅक्टर होते माहीत नाही। त्या कॉन्ट्रॅक्टरांनी 1 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम चालू केलं आणि होत्याचं नव्हतं करून टाकलं। प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढलं आणि दिवसागणिक या रस्त्यावर एकतरी अपघात होतो बरं साहेब। आपल्या मीडियाच्या माध्यमातून मग ते लोकप्रतिनिधी असतील, संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील किंवा या रस्त्याचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो की जर पुढील काळात पुढील 15 दिवसाच्या आत आम्हाला आमचा रस्ता पाहिजे। तुम्ही उत्तम प्रतीचा रस्ता केव्हाही बना, परंतु आमचा जसा रस्ता होता तसा रस्ता आम्हाला 15 दिवसाच्या आत जर करून दिला नाही तर पुढील काळात आम्ही तहसील कार्यालयावर आमरण उपोषण या ठिकाणी सर्व गावकरी आणि ग्रामस्थांच्या वतीनं करू। जातीनं लक्ष घालून लोकप्रतिनिधी असतील, संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील, तो जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्या कॉन्ट्रॅक्टरवर कायदेशीर अशी कार्यवाही करण्यात यावी। कारण जर का या पुढील काळात काही जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण याचंही उत्तर आपण या ठिकाणी द्यावं। आणि मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा इशारा देतो की पुढील काळात आम्ही तहसील कार्यालयावर आमरण उपोषण तर करणार आहोत, परंतु हे जे खड्डे पडले या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपणही करू, हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो। मी या गावचा रहिवासी घोलप राजेंद्र। आमचा हा निफाड कारखाना ते कोकणगाव रस्ता म्हणजे दोन्ही रस्ता महामार्गांना जोडणारा रस्ता आहे। या रस्त्यावरती वर्दळ ही सकाळी पहाटे 4 वाजेपासून ते रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्यू चालू असते। हा जो निफाड कारखाना ते वडाळी दरम्यानचा रस्ता आहे, या रस्त्यावरती कमीत कमी 13 ते 15 ठिकाणी रस्ता खोदून ठेवलेला आहे। का तर रस्त्याचं काम करायचं या उद्देशाने, परंतु गेल्या 7 ते 8 महिन्यापासून रस्ता खोदून ठेवलेला आहे। त्या रस्त्यावरती नाही कुठलं काम केलं का नाही कुठलं मटेरियल टाकलेलं आहे। रस्ता अतिशय अरुंद झालेला आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पूर्ण झाडाझुडपांनी पूर्ण पॅक झालेला आहे। या रस्त्याने निफाड कारखान्यावरती कमीत कमी 3 ते 4 शाळा, स्कूल आहे, कॉलेज आहेत। या रस्त्याने जाणारे विद्यार्थी पहाटे 5 वाजेपासून सुरुवात करतात। तर अतिशय रस्ता दाट आणि खराब झाला झाडांनी दाट आणि रस्ता खराब झाला असल्यामुळे बिबट्यांची दहशत या ठिकाणी आहे, कुत्र्यांची दहशत या ठिकाणी आहे। शाळेतले छोटी छोटी मुलं या रस्त्याने जातात, ते पडतात, अपघात होत आहे। या गावचेच रहिवाशी यांचा अपघात होऊन त्यांचा पाय मोडलेला आहे। 2 विद्यार्थिनी पडल्या, एकीचा हात मोडलेला आहे, एकीचा पाय मोडलेला आहे। तर असा हा रस्ता खोदून ठेवलेला आहे। हा रस्ता तयार करणार कधी? सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ठिकठिकाणचे रस्ते 209, 210 कोटी, 215 कोटीचे रस्त्याचे कामं केले जातात। मग आमच्या वडाळी ते कोकणगाव हा रस्ता कधी बनणार याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। हा होतो की नाही याची आम्हाला शाश्वत निर्माण झालेली आहे। तर लवकरात लवकर शासनाने, प्रशासनाने व जो कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी हा रस्ता पूर्ववत आमचा आहे तसा करून द्यावा, नाहीतर तयार करून द्यावा, ही आमची अपेक्षा, माफक अपेक्षा व्यक्त करतो। या दिवशी एक पोर पडली, तिचा सगळा चेहरा खराब होऊन गेला। तिच्याकडे पाठवू का तुम्हाला? बघा तिची काय अवस्था आहे। पोरगी गाडीहून पडली, या खड्यांमुळे हा चेहरा पूर्ण तिचा आहे ना 35 का 36 टाके पडले त्या मुलीला।
अरे शहराला. हा का? लागलं तिच्या घरी जा आणि तिचं हे करा. पंकज झालटे, पंकज झालटे. हो त्यांची बरं मुलगी आहे. चालेल. गेल्या वर्षभरापासून सदर रस्त्याचं काम सुरू असून अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे. संबंधित विभागानं तातडीनं दखल घ्यावी आणि रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी वडाळी नजीक येथील गोकुळ झालटे, सुनील कडलक, राकेश झालटे, तुषार झालटे, सतीश झालटे, राजेंद्र घोलप, दत्तू झालटे, संजय घोलप, रोहिदास कोरडे, चेतन घोलप, रवींद्र पगार, प्रकाश शिंदे, संजय झालटे, मनोज राजोळे आदींसह वडाळी नजीक भाऊसाहेब नगर, कोकणगाव, शिरसगाव येथील ग्रामस्थांनी केलेली आहे. निलेश सगर, नाशिक रिपोर्ट न्यूज, निफाड.